नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ नंबर 21. वी आर डिस्कसिंग द प्रीवियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. बीट फ्रिक्वेन्सी, दोन फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स, ओके, पर सेकंद जो काही डिफरन्स येतो फ्रिक्वेन्सीचा त्याला आपण म्हणतो बीट फ्रिक्वेन्सी. तर या कन्सेप्टवर, सिम्पल असा कन्सेप्टवर दोन्ही न्यूमरिकल्स डिपेंड्स. The first one is from 2023 and the second one is from 2021. दोन्ही क्वेश्चन्स महाराष्ट्र CET ओके मध्ये आलेले क्वेश्चन्स आहे. बघा, आपण स्टेप बाय स्टेप दोन्ही क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. फर्स्टली वी आर मूव्हिंग टू द न्यूमरिकल नंबर फर्स्ट सोल्युशन. बघा काय गोष्टी दिलेल्या आहेत, त्यांनी काय कहाणी दिलेली आहे आणि आपल्याला काय कहाणी मांडायची आहे, दॅट्स इट. बघा, ए सोनोमीटर वायर 49 सेंटीमीटर लॉग इज इन युनिसन with the tuning fork of a frequency n, काही हरकत नाही, फुल स्टॉप. इफ द लेंथ ऑफ द वायर इज डिक्रीज बाय 1 सेंटीमीटर, म्हणजेच काय 49 किती झालं 48, अँड इट्स इज इन व्हायब्रेट विथ द सेम ट्युनिंग फोर्क 6 बीट्स आर हर्ड पर सेकंड, द व्हॅल्यू ऑफ n इज. बघा आता ती काय डायग्राम वगैरे नाही काढलं, ते एक सोनोमीटर आहे जी काही लेंथ आहे इनिशियली 49 सेंटीमीटर आहे, फ्रिक्वेन्सी n आहे. ओके, फ्रिक्वेन्सी किती आहे n. त्यानंतर काय झालं की जो काही वायरची लेंथ होती ती वायरची लेंथ काय केली आपण 1 सेंटीमीटरनं कमी केली, म्हणजे लेंथ चेंज केली. ऑब्वियस आहे, फ्रिक्वेन्सीवर काय होणार फरक, फक्त फ्रिक्वेन्सी काय होणार चेंज होणार, फ्रिक्वेन्सी काय होणार चेंज. तर आपल्याला त्यांनी इनिशियली फ्रिक्वेन्सी जेव्हा म्हणजे वायर 49 सेंटीमीटर होता तेव्हा आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारली. ओके, एक रिलेशन लक्षात ठेवा, NL इक्वल्स टू कॉन्स्टंट. फ्रिक्वेन्सी आणि लेंथचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय ती कॉन्स्टंट. इनिशियली फ्रिक्वेन्सी किती होती n, लेंथ किती होता l. त्यानंतर बघा फ्रिक्वेन्सी चेंज झाली, का बरं लेंथ, कारण की 49 किती झाले 48, म्हणजे n प्राईम l प्राईम. ओके, यावरून आपण लिहू शकतो. आपल्याला n फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. ओके, आणि आपल्याला गिवन दिलेलं आहे बीट फ्रिक्वेन्सी. बघा n मायनस n प्राईम इक्वल्स टू आपल्याला किती दिलं आहे 6 बीट्स पर सेकंड. हे तुम्हाला रिलेशन दिलेलं आहे, हे रिलेशन गिवन आहे. ठीक आहे, या गिवन रिलेशनवरून तुम्ही n ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ओके, फक्त n ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी फक्त तुम्हाला n प्राईम फाइंड आउट करावं लागतं. तर n प्राईम तुम्ही इथून फाइंड आउट करू शकता. बघा, ओके, इम्प्लाइजिंग दिस. बघा NL इक्वल्स NL L प्राईम खाली आला इक्वल्स टू किती शिल्लक राहिला n प्राईम. चला काय हरकत नाही. ठीक आहे, आता बघा हां, देअरफॉर n प्राईम इक्वल्स टू n टाइम्स L किती आहे आपल्याकडं 49 सेंटीमीटर. n प्राईम म्हणजे एक कमी केलं म्हणजे किती 48 सेंटीमीटर, काही हरकत नाही. ही n प्राईमची व्हॅल्यू याच्यात टाका. ठीक आहे, देअरफॉर n मायनस इन टर्म्स ऑफ n 49 डिवायडेड बाय 48. ठीक आहे, मॉड आहे इक्वल्स टू 6. ओके, मॉड असल्या कारणाने जी काही निगेटिव्ह व्हॅल्यू राहतं ती पण पॉझिटिव्ह होती. आपण दोघांचं 48 बेस काय करू, सेम करू. इथे 48ने खालीवर काय केलं मल्टिप्लाय, म्हणजे 48 बेस काय झाला सेम, 48 n मायनस n म्हणजे मायनस ऑफ 1 टाइम्स n. ठीक आहे, परंतु मॉड आहे इक्वल्स टू 6. मॉड असल्या कारणाने आपण इथं मायनस न लिहिता क्लिअरली n लिहू इक्वल्स टू हा 48 इकडे शिफ्ट झाला इंटू 6. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी आहे तर ती हर्ट्समध्ये येणार. एकदम सिम्पल झालं आहे की नाही. ओके, 8 8 हात चाले 4 5 24 24 आणि 4 28 झालं 288 हर्ट्स. ओके, म्हणजे 288 हर्ट्स जी काही फ्रिक्वेन्सी आहे 288 हर्ट्स. देअरफॉर द ऑप्शन नंबर सेकंड वन इज देअर. क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2023. सिम्पल कॉन्सेप्ट यूज केला, NL इक्वल्स टू कॉन्स्टंट. ठीक आहे, ज्या काही गोष्टी गिवन होत्या, ओके, आणि ज्या काही गोष्टी गिवन होत्या त्या मांडल्या आपण. ही आपल्याला रिलेशन लक्षात ठेवायचं. हा जो रिलेशन आहे नंबर ऑफ बीट फ्रिक्वेन्सी, ओके, दोन फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स, ओके, पर सेकंड, त्याला आपण बीट फ्रिक्वेन्सी म्हणतो. तो गिवन दिलेला होता. आपल्याला n फाइंड आउट करायचा, तर n प्राईमची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. n प्राईम इन टर्म्स ऑफ n फाइंड आउट केल्यानंतर कॉमन निघला. सिम्पल अल्जेब्रा आहे. ठीक आहे, बघा अशाच प्रकारे हाही क्वेश्चन अतिशय इझिली आपण सॉल्व करू शकतो. तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा न्यूमरिकल नंबर फर्स्ट, म्हणजे जेणेकरून आपण न्यूमरिकल नंबर सेकंड इझिली सॉल्व करू शकतो. हे अतिशय इझी क्वेश्चन होता, कोणीही करू शकतो, काही मोठी अडचण नाही, काही मोठी कॅल्क्युलेशन्स नाही. आणि तुम्ही जर प्रत्येक क्वेश्चन जर बघितले असाल म्हणजे त्यांनी आपल्याला कॅल्क्युलेशन्स तुम्हाला काय येतं याच्यावर जास्त भर नाही आहे. तुम्हाला कॉन्सेप्ट समजला आहे का, तो कॉन्सेप्ट मांडता येत आहे का, यावरती जास्त फोकस करतात. लक्षात ठेवा, कोणताही जो पेपर सेटर राहतो त्या लोकांचा हाच फोकस राहायला पाहिजे
तुला काय माहिती आहे, आपल्याला काय माहिती आहे, आपण सोल्युशन त्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो की नाही. चला इझी आहे. 2 वेव्स आर गिवन, ओके, y1 आणि y2, ठीक, आर प्रपोगेटिंग इन द सेम डायरेक्शन. 2 वेव्ह आहे, प्रपोगेट एका डायरेक्शनला होत आहे. द नंबर ऑफ बीट फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस इन सेकंड्स. बीट फ्रिक्वेन्सी आपल्याला विचारली. ओके, बघा 2 वेव्ह इक्वेशन दिला आहे. y1 इक्वल्स टू 0.25 साइन ऑफ 316 टाइम्स t, y2 इक्वल्स टू 0.25 साइन ऑफ 310 टाइम्स t. 2 वेव्स दिलेले आहेत. दे आर आस्किंग टू फाइंड द बीट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, म्हणजे या पहिल्या करस्पॉन्डिंग वेव्हच्या बीट जी काही फ्रिक्वेन्सी आहे N1, याची आहे N2. या दोघांचा काय विचारला आपल्याला, डिफरन्स. ठीक आहे, पहिल्या वेव्हची फ्रिक्वेन्सी N1, दुसऱ्या वेव्हची फ्रिक्वेन्सी N2, या दोघांचा डिफरन्स म्हणजेच काय, बीट फ्रिक्वेन्सी. काय या दोन्ही यांचा यूज करून आपल्याला N1 आणि N2 फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आता या दोन इक्वेशनकडे बघा. हा इक्वेशन या इक्वेशनसोबत मॅच होते का, ए साइन ऑफ ओमेगा टी, बिलकुल मॅच होता आहे. एच्या ठिकाणी 0.25 आहे, ओमेगाच्या ठिकाणी इथे हा इथं ओमेगा 1 316 आहे, इथे ओमेगा 2 कन्सिडर करा. पहिल्याच्या वेळेस ओमेगा 1 ओमेगा 2 काही. ओके, आणि आपल्याकडे एक रिलेशन आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू 2 पाय टाइम्स ऑफ लिनियर फ्रिक्वेन्सी. देअरफॉर लिनियर फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू ओमेगा आपण 2 पाय मी लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे येत आहे लक्षात. ओके, पहिल्या वेव्हसाठी ओमेगा 1ची व्हॅल्यू टाका, दुसऱ्या वेव्हसाठी ओमेगा 2ची व्हॅल्यू टाका. पहिल्या वेव्हसाठी फ्रिक्वेन्सी N1, दुसऱ्यासाठी N2. देअरफॉर N1 इक्वल्स टू ओमेगा 1 किती आहे, 316 अपॉन 2 पाय, म्हणजेच 158 डिवायडेड बाय पाय. N2 घ्या, किती आहे, 310 अपॉन 2 पाय, म्हणजेच 155 अपॉन पाय. या दोन्ही व्हॅल्यू तर पुट करा, दॅट्स इट. देअरफॉर 158 डिवायडेड बाय पाय मायनस 155 डिवायडेड बाय पाय, दोघांचा डिफरन्स. याच्यात व्हॅल्यूज टाकल्या, खाली पाय बेस सेम आहे, आणि या हे किती राहतं, 3, 158 मधून 155 गेले किती आहे. देअरफॉर बीट फ्रिक्वेन्सी 3/5. क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2020. सिंपल क्वेश्चन्स, अतिशय सिंपल क्वेश्चन होता, खूप काही मोठी अडचण आहे. तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत असेल तर नक्कीच आपल्या मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.